नागपुर महानगर पालिका के सामने शिवसेना ने बेरोजगारी के मुद्दे पर जोरदार आंदोलन किया। अग्निशमन विभाग में अटकी भर्ती प्रक्रिया को तुरंत शुरू करने की मांग को लेकर युवाओं में आक्रोश देखा गया। इस आंदोलन को देखते हुए नगर निगम के प्रवेश द्वार पर भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया। नागपुर महानगर पालिका में शिवसेना द्वारा बेरोजगारों के खिलाफ आंदोलन किया गया। 2 साल पहले अग्निशमन विभाग में भर्ती प्रक्रिया शुरू हुई थी, लेकिन अब तक वो पूरी नहीं हो पाई है। इसी देरी के कारण कई उम्मीदवारों की उम्र सीमा खत्म होने के कगार पर है, जिससे युवाओं में नाराजगी बढ़ गई है। आंदोलनकारी तत्काल भर्ती प्रक्रिया शुरू करने की मांग कर रहे हैं। इस दौरान शिव सैनिक आक्रामक हो सकते हैं, इसी संभावना को देखते हुए महानगर पालिका के बाहर कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। 2.5 वर्ष अगोदर 352 करता फायरमॅन करता काढलेली भरती लंबित आहे त्याकरिता नागपूरच्या हा भूमिपुत्र रोजगार युवक युवती 7000 युवक युवतींना 2.5 वर्ष अगोदर याच्यामध्ये आवेदन केलं, पण ते आतापर्यंत भरती प्रक्रिया लंबित आहे। तुम्हाला माहित आहे हा नागपूर महानगरपालिकाच्या अग्निशमन विभागाला आचार आहे, कारण की इथे फक्त 11 फायर स्टेशन आहेत। प्रत्येक फायर स्टेशन मध्ये एका शिफ्ट मध्ये फक्त 4 कर्मचारी 4 फायरमॅन, म्हणजे जनसंख्याच्या आधारे नागपूरमध्ये कमीत कमी 20 फायर स्टेशन पाहिजे। प्रत्येक शिफ्ट मध्ये 20 फायरमॅन, आणि असं म्हटलं तर 3 शिफ्ट मध्ये 60 फायरमॅन, तसं म्हटलं तर 20 फायर स्टेशन मध्ये 1200, फक्त 127 फायरमॅन यांच्याकडे आहे। म्हणजे लोकांच्या जीवाची धोका। ह्या बाजूला 1 किलोमीटरवर 40 मजल्याची इमारत बनलेली आहे। तुम्ही 40 मजल्याची इमारतला स्वीकृती देता, परंतु त्यांचा जीव जर धोक्यात आला, अडचणी झाली, उन्हाळ्याचे दिवस चालले, लोकांची खिलवाड करता। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॅलिफोर्नियाच्या आगजनीची घटनाचा जिक्र करत त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये म्हटलं अमेरिकाकडे व्यवस्था नाही म्हणून कॅलिफोर्नियाची आग काबू करण्यात आली। साहेब, तुमच्या शहरामध्ये फक्त 127 फायरमॅन 1200 फायरमॅनची आवश्यकता आहे। हा भूमिपुत्र 7000 युवक युवती बेरोजगार आहे। तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळ खेळत आहात। हा नागपूर महानगरपालिकामध्ये फक्त फायरच्या गाड्या घेण्याला होतील नाही, सफाई कर्मचाऱ्यांना तुम्ही फायरमॅन बनवताना येता नाही, कामा येता नाही। आम्ही ह्या युवकांसाठी रोजगारांसाठी आंदोलन करू आणि नागपूरच्या जनतासाठी सुरक्षासाठी आज जनीची दुर्दैवी घटना न घडल्यास त्यांच्या सुरक्षा उपाययोजनेसाठी हा ठाकरे गट आंदोलन करेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ह्या महानगरपालिकाला यांना यांची सबक शिकवेल।